नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जी के आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे इतिहास म्हणजे हिस्ट्री जी के इन मराठी। आपण या सेटमध्ये आपला हा पहिला सेट आहे आणि या पहिल्या सेटमध्ये एकूण 30 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि टोटल जी केचे 1000 प्रश्न उत्तरे 1000 टोटल प्रश्न पाहणार आहोत। आपली ही सिरीज जोपर्यंत 1000 प्रश्न होत नाही तोपर्यंत संपणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, कारण येणाऱ्या प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हा व्हिडिओ आणि येणारे पुढील व्हिडिओ हे खूप महत्त्वाचे असणार आहेत। चला तर सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील सर्वात प्रसिद्ध शहर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मोहेनजोदडो हे सिंधू संस्कृतीतील सर्वात प्रसिद्ध शहर आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिंधू संस्कृती ही भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला, आर्य भारतात कोठून आले असे मानले जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मध्य आशियातून आर्य भारतात आले होते। पुढचा प्रश्न आहे, ऋग्वेद कोणत्या भाषेत लिहिला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संस्कृत भाषेत ऋग्वेद लिहिला गेला आहे। पुढचा प्रश्न आहे, महाजनपदांची संख्या किती होती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 16 ही महाजनपदांची संख्या होती। पुढचा प्रश्न आहे, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते। पुढचा प्रश्न आहे, चाणक्य यांना दुसरे कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विष्णुगुप्त यांना चाणक्य यांना दुसऱ्या नावाने ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे, अशोकाचा धर्म कोणता होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बौद्ध धर्म हा अशोकाचा धर्म होता। पुढचा प्रश्न आहे, कलिंग युद्धानंतर अशोकाने कोणता धर्म स्वीकारला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बौद्ध धर्म स्वीकारला होता। पुढचा प्रश्न आहे, गुप्त काळाला काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुवर्णयुग असं गुप्त काळाला म्हटले जाते। पुढचा प्रश्न आहे, आर्यभट्ट कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गणित व खगोलशास्त्र असे आर्यभट्ट या क्षेत्राशी संबंधित होते। पुढचा प्रश्न आहे, विक्रमादित्य कोणत्या वंशातील होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुप्त या वंशातील विक्रमादित्य होते। पुढचा प्रश्न आहे, हर्षवर्धन कोणत्या वंशातील होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वर्धन वंश यातील हर्षवर्धन या वंशातील होते। पुढचा प्रश्न आहे, दिल्ली सल्तनतचा संस्थापक कोण होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्ली सल्तनतचा संस्थापक होता। पुढचा प्रश्न आहे, कुतुब मिनार कोणी बांधला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुतुबुद्दीन ऐबक यांनी कुतुब मिनार बांधला होता। पुढचा प्रश्न आहे, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता। पुढचा प्रश्न आहे, अकबरचा सल्लागार कोण होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बिरबल हा अकबरचा सल्लागार होता। पुढचा प्रश्न आहे, दीन ए इलाही
धर्म कोणी सुरू केला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अकबर यांनी सुरू केला. पुढचा प्रश्न आहे, मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. पुढचा प्रश्न आहे, राज्याभिषेक कधी झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1674 साली राज्याभिषेक झाला होता. पुढचा प्रश्न आहे, पेशव्यांची राजधानी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुणे ही पेशव्यांची राजधानी होती. पुढचा प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1761 साली पानिपतची तिसरी लढाई झाली. पुढचा प्रश्न आहे, 1857चा उठाव कोठून सुरू झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेरठ येथून 1857चा उठाव सुरू झाला होता. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावाचा नेता कोण होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बहादूर शाह जफर हे 1857च्या उठावाचे मेन नेते होते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी म्हटले होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हटले होते. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींचा जन्म कधी झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1869 साली महात्मा गांधींचा जन्म झाला होता. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. मित्रांनो, हे होते जनरल नॉलेज मधील इतिहासवर आधारित 29 प्रश्न होते. तुम्हाला जर 1000 प्रश्न उत्तराची PDF पाहिजे असेल, हवी असेल, तर माझा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती जो दिसत आहे तो दिलेला आहे. त्यावरती संपर्क साधून तुम्हाला 1000 प्रश्नांची PDF उपलब्ध करून दिले जाईल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.